हे प्रॉन्स घेतलेले आहे, कोळंबी छोटी, तिला पण आपण मॅरिनेशन करून घेतो आहे. तर मॅरिनेशनसाठी मी थोडं कोकम आणि कोकमचे रस ज्यूस तो टाकते. प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालं की त्यामध्ये टाकूया मीठ, आणि हळद आणि मीठ हळद लावून त्याला 15 ते 20 मिनटं, जर तुम्हाला वेळ असेल तर अर्धा तास साईडला झाकून ठेवूया. प्रॉन्सला मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. आणि हा एक मोठा कांदा चॉप करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आहे, अद्रक, लसूण आणि 3 हिरव्या मिरच्या, छोटासा अद्रक घेतलेला आहे अर्धा इंचाचं, आणि 4-5 पाकळ्या लसूण, आणि हा ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यामध्ये कोथिंबीरीचे देठ वाटून घेतलेले आहे. प्रॉन्स मसाला बनवण्यास सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्यात खाली कोथिंबीर, कांदा थोडा लाल करून घेऊया. कांदा आपला छान असा ब्राऊन झालेला आहे. त्यात आपण आता ॲड करूया अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, आणि ती पण मिक्स करून घेऊया. तर त्यात आपण ॲड करूया ओल्या खोबऱ्याची पेस्ट, छान प्रकारे मिक्स करून घेऊया. आता त्यावर मी एक झाकण ठेवते आणि स्लो गॅस 2 मिनटं झाकण ठेवलं होतं. त्यात पण काढूया. खोबरं आपलं चांगलं भाजलं गेलेलं आहे. त्यात आपण इतर मसाले ॲड करूया. हळद, मीठ कमी घालायचं आहे, कारण की मीठ आपण प्रॉन्सला मॅरिनेशन करताना टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ कमी घालायचं आहे. मीठ, आणि हा बिर्याणी मसाला आहे, शाही बिर्याणी मसाला, तो मी 1/2 टीस्पून टाकते आणि मिक्स करून घ्यायचे. मसाला आपला प्रॉपर भाजला गेलेला आहे. आता त्यात आपण प्रॉन्स टाकूया जे आपण मॅरिनेशन केले होते. त्यांना चांगलं मिक्स करून घेऊया. प्रॉन्सला दोन मिनटं स्लो फ्लेमवर झाकण ठेवूया. 2 मिनटं झालेले आहे. आपण आता ओपन करून बघूया. ते आपण मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये एक छोटी वाटी जे माझं मसाल्याचं पाणी होतं ते पण मी ॲड केलं आहे. आणि पुन्हा 2 ते 3 मिनटं आपण त्यांना झाकण ठेवून चांगली उकळी येऊ देऊया. छानपैकी उकळी आली पाहिजे. आपण बघूया आपला प्रॉन्स मसाला रेडी झाला आहे. बघा छान प्रकारे मसे प्रॉन्स आपले आणि मसाला मस्त शिजला आहे. तर आपण
त्याला हलवून बघूया. हे बघा मस्त प्रॉन्स मसाला झाला एकदम छान असा. प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपला प्रॉन्स मसाला रेडी झालेला आहे. प्रॉन्स मसाला, तांदळाची भाकरी, काकडी. चला तर आपण टेस्ट करूया. आम्ही टेस्ट करतोच, तुम्ही पण नक्की टेस्ट करा. तर पहिले तुम्ही करून बघा आणि मग टेस्ट करा. आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा.